नमस्कार, मी निरंजन. वंदे मातरमच्या 150व्या वर्षी आणि भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या अमृत काळामध्ये एक नवीन कायद्याचा आणि नवीन कायद्याच्या पद्धतीचा जन्म महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी घातलाय. आता याचे जन्मदाते देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे यापुढे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी दरोडा घातला आणि तो दरोडेखोर जर सापडला तर त्या दरोडेखोरांनी जर तो मुद्देमाल दरोड्याचा परत केला तर त्याला माफी, मग त्याला काही शिक्षा होणार नाही, त्याची चौकशी होणार नाही, काहीही होणार नाही आणि त्याच्याबद्दल कोणी काही काळजी करायचं कारण नाही, कारण दरोड्याचा मुद्देमाल परत केलेला आहे. म्हणजे चेन बोर्डिंगच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये काय प्रकार घडला सगळ्यांना कळलं. तिथं पण असं काही हजार कोटी रुपयाची मालमत्ता, काही 100 कोटी रुपयामध्ये भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार, विद्यमान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पार्टनर असलेल्या एका कंपनीने ती जैन बोर्डिंग हॉस्टेलची जमीन घेतली आणि मग तो सगळा गदारोळ झाला. सगळी कागदपत्र बाहेर यायला लागली, वेगवेगळे ऍक्टिव्हिस्ट संघटना ते सगळा घोटाळा बाहेर काढायला लागले. शेवटी काय झालं, तो व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे असं सांगितलं. मुरलीधर मोहोळ मोकाट बेछोट आहे तसाच. आता पुण्यामधलंच दुसरं प्रकरण बाहेर आलं. शासनाच्या मालकीची वर्ग 2 भोगवटदार असलेली महार वतनाची जमीन ही पहिल्यांदा एक कोणतरी 2006 मध्ये काहीतरी एक व्यवहार करतो, त्याचं मुखत्यार पत्र घेतो ती जमीन कसणाऱ्या लोकांकडून, 40 एकर कोरेगाव पार्क मधली. आणि मग ते घेतल्यानंतर त्यांची पॉवर ऑफ अटर्नी घेतल्यानंतर मुखत्यार पत्र मिळाल्यानंतर तो केशवानी आता अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार, ज्यांनी लोकसभा निवडणूक पण लढवली होती, त्या पार्थ पवारच्या मालकीच्या कंपनीला, अशा कंपनीला ज्या कंपनीमधल्या 1 लाख रुपयाच्या पेडअप कॅपिटल पैकी 99,000 रुपये गुंतवणूक भांडवल हे पार्थ पवारांचं आहे आणि दुसरा पार्टनर म्हणून जो आहे दिग्विजय पाटील, त्याची गुंतवणूक फक्त 1,000 रुपयाची आहे. अशा कंपनीला ती 300 कोटी रुपयामध्ये, 1800 कोटीची जमीन 300 कोटी रुपयामध्ये देण्याचा व्यवहार होतो. ते झाल्यानंतर त्या 300 कोटी रुपयाची नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क 500 रुपयाचं लावलं जातं, जे 21 कोटी लावायला पाहिजे होतं. आणि मग हे सगळी कागदपत्र बाहेर ज्या वेळेला येतात त्यावेळेला पहिल्यांदा अजितदादा असं म्हणतात की मला ह्या व्यवहाराची काही माहितीच नाहीये, काहीतरी 4-5 महिन्यापूर्वी ऐकू आलं होतं, कानावर आलं होतं. या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं. म्हणजे यांना काहीतरी 5 महिन्यापूर्वी कानावर ऐकू आलं होतं आणि एवढा मोठा 300 कोटी रुपयाचा व्यवहार आपल्या चिरंजीवांनी केलाय हे त्यांना कालपर्यंत माहिती नव्हतं. आता बरोबर आहे, साहजिकच आहे, 70,000 कोटी रुपयाच्या इरिगेशन सिंचन घोटाळ्याचा थांगपत्ता सुद्धा महाराष्ट्राला लागू न देणारे पोराच्या 300 कोटी रुपयाचा त्यांना काय थांगपत्ता असणार, किंवा एवढी एक्सपर्टीज पोराला मिळालीच असेल ना की 70,000 कोटी रुपयाचा थांगपत्ता हे लागू देत नाहीत. ज्यांनी आरोप केले त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अर्थ खात्याचे मंत्री बनतात. त्यामुळे पोराकडे एवढी एक्सपर्टीज तर येणारच की 70,000 कोटी रुपयाचा थांगपत्ता लागू न देणारा बाप असताना आपण 300 कोटी रुपयाचं तर सहज करू शकतो. असं झालं. आणि मग त्याच्यानंतर हे सगळा गदारोळ झाल्यानंतर अजितदादांनी सांगितलं मी याची माहिती घेतो. आणि मग 24 तासामध्ये त्यांना इत्यंभूत माहिती मिळाली आणि काल अजितदादा पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख माध्यमांच्या पत्रकारांच्या समोर एक स्टँडअप कॉमेडी शो केला. स्टँडअप कॉमेडी शो पहिल्यांदा त्यांनी एक जोक मारला, असा पहिलाच, की याच्यामध्ये 1 पैशाचाही व्यवहार झालेला नाहीये, की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही. तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. दादा, कमीत कमी 500 रुपयाचा तो व्यवहार झालाय ना. शेवटी 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन नोंदवला गेलाय ना. 21 कोटी रुपयाच्या ऐवजी 500 रुपयामध्ये दोस्त नोंदवला गेला. 500 रुपयाचा तो व्यवहार झालाय ना. बरं, 500 रुपयाचा व्यवहार 300 कोटी रुपयाच्या जमिनीसाठी झाला, ते पण त्या कागदामध्ये लिहिलेलं आहे. हे बघा, याच्यातच आहे ना डिपार्टमेंट ऑफ
रजिस्ट्रार, याच्यातले वरती लिहिलेले मोबदला 300 कोटी रुपये असा त्याच्या पुढे आकडा आहे. आता हा मोबदला न देता असं कंसात लिहिलेलं नाहीये. त्यामुळे सगळ्यांचं मत असंच आहे की हा मोबदला दिला गेला 300 कोटी रुपये, आणि मग त्याच्यावरती पुढचं सगळं लिहिलं गेलं. 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क, नोंदणीची फी 30,000 रुपये, ती पण घेतली असेल ना. 30,000 रुपये तरी घेतले असतील, 500 रुपये तरी घेतले असतील, सरकारी विभागानेच घेतलेत. त्याचीच तर ही पावती इंडेक्स आहे ना. एक पैशाचाही व्यवहार नाही झाला, किती जोक माराल महाराष्ट्राला. अशाने महाराष्ट्राचं पोट दुखायला लागेल हसून हसून. एवढी टिंगल नका करू महाराष्ट्रातल्या लोकांच्या आखलेची, हो की नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की चौकशी नेमलेली आहे, चौकशी समितीमध्ये अमुक अमुक अधिकारी आहेत, असिस्टंट चीफ सेक्रेटरी आहेत, आणखीन महसूल विभागीय आयुक्त आहेत, नंतर आणखीन कोण कोण मुद्रांक विभागाचे आहेत, महसूल विभागाचे आहेत. ते सगळ्यांची त्यांनी पदांची यादी वाचली की हे सगळे जण चौकशी अधिकारी आहेत आणि हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे या कागदपत्रांची जी रजिस्ट्री केली गेली ती रजिस्ट्री रद्द करण्यात आलेली आहे अशी मला माहिती मिळालेली आहे. म्हणजे काय झालं, चोरांनी दरोडा घातलेला मुद्देमाल परत केला, आणि दरोडे घातलेला मुद्देमाल परत केला त्यामुळे त्याची चौकशी नाही, त्याला अटक नाही, त्याच्यावर गुन्हा नाही. मग ते म्हणे त्यात 2 FIR नोंदवल्या गेल्या आहेत. आता या ज्या FIR नोंदवल्या गेल्या आहेत ना, या FIR पार्थ पवारवरती नोंदवल्याच गेलेल्या नाहीयेत. त्या दिग्विजय पाटील वरती FIR नोंदवली गेली आहे, त्या पार्थचा पार्टनर जो आहे तो. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं, आणखीन एक तिसरा जोक, म्हणजे एका लाईन मध्ये इतके जोक एखादा माणूस मारू शकतो, स्टँडअप कॉमेडियन. त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळेंनी मला असं सांगितलं की जी व्यक्ती ती रजिस्ट्री करण्यासाठी ऑफिसमध्ये गेली होती तिच्या विरोधात गुन्हा, आणि रजिस्ट्री करायला ऑफिसमध्ये गेले होते दिग्विजय पाटील, त्यामुळे दिग्विजय पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवलाय. केवढा मोठा जोक आहे की नाही. म्हणजे आता बघा, डायरेक्टर अँड की मॅनेजर पर्सनल ऑफ अमेडिया होल्डिंग्स, याच्यामध्ये नंबर 1 पार्थ अजित पवार, नंबर 2 दिग्विजय पाटील, त्याच्यानंतर ते 99,000 रुपये यांचे आहेत चिरंजीवांचे, त्याचा हा रजिस्टर ऑफ कंपनीजचा कागद. त्याच्यामध्ये क्लिअर कट दिले, 1 लाख रुपयाचं पेडअप कॅपिटल आहे, त्याच्यापैकी 99,000 रुपये डेसिग्नेटेड पार्टनर पार्थ अजित पवार, त्यांचा डिन नंबर त्याच्यामध्ये दिलेला आहे, डी पिन 05150127. 99,000 रुपयाचा पार्टनर वरती काही गुन्हा नाही, 1,000 रुपयाच्या पार्टनर वरती FIR दाखल केली असं सांगतायत. बरं, ते नोंदणी करण्यासाठी हे का बरं गेले दिग्विजय पाटील तिथं, तर हे आयडिया एंटरप्राइजेस LLPचं रेझोल्युशन त्यांनी केलेला हा ठराव, त्या ठरावामध्ये त्यांनी असं म्हटलंय की इट इज रिझॉल्व्ड that an application be made to District Industry Center, Maharashtra State under the category of LOL registration to IT, ITES parks and unit etc. authorized Mr. Digvijay Patil designated partner. म्हणजे आणि त्याच्या खालती पार्थ पवार यांची सही आहे. म्हणजे पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटील यांना ऑथराईज केलं, हे सगळं नोंदवण्याचे अधिकार दिग्विजय पाटील यांना पार्थ पवार यांनी दिले अशी सही आहे, मुख्य सही, आणि मग बाजूला दिग्विजय पाटील यांची सही आहे. पण पार्थ पवार आरोपी नाहीत. आता अजितदादा म्हणतायत या सगळ्या अधिकाऱ्यांनी निष्पक्ष पद्धतीने चौकशी करावी, तिनं पण पारदर्शकपणे काम करावं, साहजिकच आहे. राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे. आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगेंचं गेले अनेक वर्षाचं काम, एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे.
मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास 1 क्लास 2 IAS IPS या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची. अजितदादा एक छोटीशी आठवण करून देतो. काही महिन्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेला तुम्ही राजीनामा द्यायला सांगितला. वाल्मिक कराड काही धनंजय मुंडेंचा नातेवाईक नव्हता. धनंजय मुंडेचा मुलगा पण वाल्मिक कराड नव्हता किंवा इतर पकडलेले आरोपी सुद्धा. त्यातला एकही धनंजय मुंडेंचा सुपुत्र नव्हता. पण धनंजय मुंडे मंत्रिपदावर असताना वाल्मिक कराड यांच्या विरोधामधला तपास हा निष्पक्ष पद्धतीने होईल का, असा प्रश्न निर्माण केला गेला आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला. पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधामध्ये FIR नोंदवलेला असताना, त्यांच्या पार्टनरच्या विरोधात FIR नोंदवलेला असताना तपास निष्पक्ष पद्धतीने होईल की नाही हे माहीत नाही, म्हणून तुम्ही राजीनामा द्यायला हवा. तुम्ही राजीनामा त्यासाठी द्यायला हवा, नैतिक जबाबदारी स्वीकारून. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे जे म्हटलेत ना गोष्टी, की माझ्या 30 का 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही नियम बाह्य, कायद्याच्या बाह्य कायम काम केलेलं नाही. आजपर्यंतच्या माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. दादा, सिंचन घोटाळ्याचा बातमी मीच केली होती पहिल्यांदा. 40,000 crore मिस्ट्री हे टायटल होतं द वीक मॅगझिन मध्ये छापून आलेलं. आणि त्यात तटकरे काही काळ मंत्री होते, त्यापेक्षा जास्त काळ तुम्हीच मंत्री होतात सिंचन विभागाचे. नंतर ती बारामतीमधली एक 100 एकर जमीन ही कशी त्या प्रतिष्ठानच्या नावाने ट्रान्सफर झाली, विद्या बाळांच्या सुद्धा कशा सह्या घेतल्या गेल्या, याची पण बातमी केली होती. तेव्हा 45 वेळा प्रश्नांचे फॅक्स पाठवले होते तुमच्या ऑफिसला. एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं तुम्ही त्या 45 फॅक्स वेळेला पाठवून सुद्धा. त्यामुळे तुम्ही किती नियमात राहून काम करता हे माहिती आहे. 100 एकर जमीन गेली ऍग्रिकल्चर कॉलेजला, बारामती तालुक्यातलीच. आणि एका ज्येष्ठ अत्यंत म्हणजे ज्या माणसाचे त्या गावातल्या घराघरात देवघरात फोटो आहेत, इतका सिनियर आणि आदरणीय हा स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी उभी केलेली ती जमीन ती कशी गायब झाली, कशी हडप झाली, याची मोठी बातमी केली होती. त्याच्यावर करेन मी हवं तर एक स्वतंत्र एपिसोड त्या एका प्रसंगावरती, प्रकरणावरती. मग शिवाय सिंचन घोटाळ्यातले पुन्हा सगळं करू. फडणवीसांनी सुद्धा त्यावेळेला छाती बडवून जाहीर सभा घेतल्या होत्या. आणि तुम्हाला अजितदादा चक्की पिसिंग असं बोलले होते फडणवीस. तुरुंगात घालू आणि चक्की घुमवायला लावू म्हणून. देशाचे पंतप्रधान ते नॉन बायोलॉजिकल प्राणी ते बोलले होते तुमच्यावरती 70,000 कोटी रुपयाचा आरोप करून. आणि मग तुम्हाला त्यांच्याच सोबत जावं लागलं, कारण त्याच्यातून वाचायचं असेल ना. आणि वाचवलं. फडणवीसांनी त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घेतलं, धुतलं, घुसळलं आणि साफ केलं. आणि म्हणून आज तुम्ही एवढं तोंड वर करून, नाक वर करून बोलताय. पण हे जे झालं सगळं, या प्रकारामध्ये काल तुमची पत्रकार परिषद ही स्टँडअप कॉमेडीपेक्षा कमी नव्हती. आणि मला वाईट वाटतं तिथं असलेल्या एकाही पत्रकारांनी तुम्हाला हा प्रश्न विचारला नाही की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला त्याप्रमाणे तुम्ही राजीनामा देणार का चौकशी पूर्ण होईपर्यंत. आणि चौकशी पार्थ पवारची होणार का, पार्थ पवारला याच्यामध्ये आरोपी केलं जाणार का. ज्यांनी अधिकार दिले दिग्विजय पाटीलला ते दस्त नोंदवण्याचे, त्याला काय, त्या पार्थ पवारचा तपास आणि त्याची चौकशी काय, त्याच्यावर गुन्हा कधी नोंदवला जाणार, हे महत्वाचे प्रश्न आहेत. हे का विचारले गेले नाहीत तुम्हाला तिथं. पत्रकार इथं मूर्खासारखा गोंधळ घालतात, जे विचारायला पाहिजे ते विचारतच नाहीत.
त्यांना ही मोहिनी कोणी घातलेली असते हे माहित नाही. जे विचारायचं ते त्यांना सुचेनासं कसं होतं त्यावेळेला हे समजत नाही. पण हे जे मूळ मुद्दे आहेत याच्याबद्दल प्रश्न विचारायलाच हवे होते तुम्हाला, नाहीतर मग तुमची स्टँडअप कॉमेडी टिकलीच नसती. हा जो नवीन ट्रेंड फडणवीस आणि तुम्ही महाराष्ट्रात आणू पाहताय ना, की घातलेला दरोडा पकडला गेल्यानंतर दरोड्याचा मुद्देमाल परत करायचा आणि सांगायचं संपला विषय. असं नसतं. आरोप झाले की राजीनामा. हे आधीच्या सरकारमध्ये आम्ही पाहिलेलं आहे 2014 पर्यंतच्या. मग ते 2G घोटाळ्यातला आरोप असो, तो कोल स्कॅम मधला आरोप असो, कुठलाही आरोप झाला, नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेले राजीनामे पाहिलेले आहेत. रेल्वे अपघात झाल्यानंतर माधवराव सिंधियांनी राजीनामा दिला होता, नैतिक जबाबदारी स्वीकारून. 2G 3G नंतर झाले होते, मंत्री सुद्धा तुरुंगात पाठवले होते आरोप सिद्ध होईपर्यंत. आणि शासन हे असंच असायला हवं, संपूर्ण पारदर्शक. हे जे एक चाललेलं आहे तुमच्या काळात, हा म्हणजे एखादा घातलेला दरोडा जर सापडलाच नाही तर तो पचणार ना. तो तुम्हालाही पचणार, तो फडणवीसलाही पचणार, तो मुरलीधर मोहोळला पण पचणार. पण सापडल्यानंतर त्याच्याबद्दलचं शासन व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात कायद्याचं राज्य. आणि हे तुम्ही जे राबवत आहात ते काय द्यायचं राज्य. याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी कबूल करून घेतलं असेल भारतीय जनता पक्षाने, फडणवीसांनी, अमित शहांनी, मोदींनी, आणि तुम्ही घाबरला असाल. त्यामुळे हे सगळं झालंय. त्यात काय फार तर पार्थला वाचवणार एवढंच. काल आत्या पण त्याच्या समर्थनार्थ आली होती पार्थची. पार्थ चुकीचं करणारच नाही, माझा विश्वास आहे वगैरे, हे स्वतःहूनच. त्यामुळे तसंच काहीतरी तुम्ही घाबरल्यानंतर तुम्ही काहीतरी तडजोड कबूल केली असेल आणि म्हणून हे सगळं सुरू झालं असेल. आणि म्हणून बावनकुळेंसारखा मंत्री असं म्हणतो की तिथं नोंदणी करायला जो माणूस आला त्याच्यावर गुन्हा नोंदवा. अरे नोंदणी करायला आलेल्या माणसाला पाठवलं कोणी अधिकार देऊन पाठवलं हे सुद्धा महत्वाचं आहे ना. तर हा चौकशीचा फार्स आता जो रचला जाणार आहे त्याच्यातून काय निष्पन्न होईल हे ऑलरेडी महाराष्ट्राला माहिती आहे, कळलंय चांगल्या पद्धतीने. कारण जैन बोर्डिंगचं काय झालं हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तेच याही महारत्नाच्या जमिनीबाबत होणार. महाराष्ट्राने हा विचार करायचा आहे आता की अशा पद्धतीने आपली फसवणूक, आपली लुबाडणूक ही आपण करून घ्यायची का, अशी होऊ द्यायची का. आणि असं कोणी काहीतरी उभं राहील, थापाळ मारेल काहीतरी कॅमेऱ्यांच्या समोर उभं राहून, हे राजकीय नेते, आणि ते या महाराष्ट्राने समजून घ्यायचे का. या सगळ्या प्रकाराची चीड आली पाहिजे आणि ती चीड डोक्यामध्ये सतत जागी ठेवली पाहिजे. आणि ती चीड त्या मशीनवरती बटन दाबताना रिफ्लेक्ट झाली पाहिजे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. त्या शेतकऱ्यांचा मोर्चाचा पण जो फार्स झाला ना नागपूरला, तो फक्त एवढ्यासाठी काढला गेला होता की त्या जून महिन्याच्या आधी महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, पंचायत समित्यांच्या होतील, ग्रामपंचायतींच्या होतील, जिल्हा परिषदेच्या होतील, नगर परिषदांच्या होतील, महानगरपालिकांच्या होतील. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या संतापलेल्या शेतकऱ्यांचा राग सत्ताधीशांच्या विरोधामध्ये उफाळून येऊ नये, तो शांत करावा, यासाठी शेतकरी मोर्चाचा फार्स नागपूरला घातला गेला आणि 30 जून पर्यंतची मुदत वाढवून घेतली गेली. हे सातत्याने महाराष्ट्रातल्या नागरिकांची फसवणूक करण्याचं काम चाललंय. असं फसवणारं सरकार तुम्हाला हवंय का. आणि नको असेल तर हा राग आणि ही चीड मनामध्ये ठेवा, ती त्या बटन दाबताना व्यक्त करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद. फक्त जागे व्हा.